नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जेडीसीए कॉलेज या चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया क्वेश्चन पेपर जो आहे कसा सॉल्व्ह केला पाहिजे, किंवा तुम्हाला त्याचा थोडासा ऍक्च्युली 1-2-3 मिनिटाचाच व्हिडिओ, जास्त लांब नाहीये. लक्षात ठेवा की मी ज्या गोष्टी सांगतोय वारंवार त्या गोष्टी फॉलो करा. खूप स्ट्रेस घेऊन अभ्यास करू नका किंवा ताण घेऊन अभ्यास करू नका. कारण काय होईल की तुम्ही त्याच गोष्टी ज्या आहेत ना त्या रिपीट करताल. मग त्याच्यामुळे तुम्हाला काय होईल की थोडंसं असं वाटेल की नाही, हे काहीतरी माझ्या आवाक्याच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. ठीक आहे, तर चला तर मग सुरू करूया. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. जीडीसीए ची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. जीडीसीए कॉलेज देते यशाचा विश्वास. तर ज्यावेळी तुम्ही परीक्षा द्याल, कारण याचं मोठं चॅलेंज जे आहे, सर्वात मोठं चॅलेंज, एका दिवसामध्ये 2 पेपर आहेत, हे सर्वात मोठं चॅलेंज आहे. पण आता कसं म्हणजे थोडक्यात काय सांगाल की तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही एक्झामला जाणार त्यावेळेस तुम्ही सर्व गोष्टी सोबत घेऊन जा. पण त्याच्या अगोदर कसं आहे की तुम्ही स्वतःला प्रिपेअर करणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये थोडक्यात काय की तुम्ही आपण दिलेल्या नोट्स फॉलो करा, 100% करा, कारण त्या तुम्हाला कामाला येतीलच. दुसरी महत्वाची गोष्ट, काही पुस्तक असतील तर रेफर करा, जे तुम्हाला पुढे चालून तुमच्या ज्यावेळेस तुम्ही परीक्षा पास व्हाल, ऑडिटर व्हाल, त्यावेळेस तुम्हाला ह्या कामाला गोष्टी येतील. आता अजून एक महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये, पेपर हा यावर्षी तुम्ही पास झाला तर पास झाल्यानंतर तुम्हाला पुढच्या वर्षी, कारण पुढच्या वर्षी जो पॅनल आहे, रजिस्ट्रेशन पॅनल, तो ओपन होणार आहे. तर त्यासाठी तुम्ही इलिजिबल व्हाल का? तर नाही, शक्यता नाहीये, कारण ज्यावेळेस नेक्स्ट पॅनल ओपन होईल त्यावेळेस तुम्ही इलिजिबल व्हाल रजिस्ट्रेशनसाठी. तोपर्यंत तुम्ही तो अनुभव घ्या. एनिवेज, हे आपण पुढे डिस्कस करूयाच. तर पेपर कसा सॉल्व्ह करावा याबद्दल आपण आज चर्चा करूया थोडीशी, आणि ते समजून घ्या थोड्याशा गोष्टी. खरं तर कारण ह्या गोष्टी नाही सांगणार कोणी तुम्हाला की पेपर तुम्ही असा लिहा तसा लिहा वगैरे. तुम्हाला जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, जे येतंय, ज्याचं उत्तर अगोदर माहिती आहे तुम्हाला, तर ते पहिलं लिहा. म्हणजे फर्स्ट ज्याचं तुम्ही पूर्ण पेपर चेक करा. साधारणपणे 8-10 प्रश्न असतील एका प्रश्नपत्रिकेमध्ये. तर ते पहिलं चेक करा की यापैकी कुठलं मला येतंय. मग ते फक्त मेक शुअर करायचे पहिल्या प्रश्नासाठी तुम्हाला जागा सोडावीच लागेल. पहिला प्रश्न पहिल्यांदा लिहा, कारण जेणेकरून लक्षात येईल की एक्झामिनरने ज्यावेळेस चेक करेल त्यावेळेस त्याला लक्षात येईल पहिला प्रश्न ह्याने सोडवलेला आहे. सो त्याच्यामुळे पहिला प्रश्न पहिल्यांदा लिहा. जर त्याला वेळ लागत असेल, तुम्हाला ते माहिती नसेल, तर ते थोडंसं एखादं पेज कोरं ठेवून त्यात तुम्ही दुसरा प्रश्न जो येतोय त्याला पान सोडून एक तुम्ही सुरुवात करा. जिथं शक्य आहे तिथं ते तुम्हाला व्यवस्थित लिहा. डिस्क्रिप्टिव्ह जे प्रश्न असतात ना मोठे, थोडक्यात दीर्घोत्तरी प्रश्नाला, जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलंय तुम्हाला की मथळे व्यवस्थित लिहा. त्याचा डेमो पेपर जो आहे, डेमो तुम्हाला तो मी दाखवेल. ऍक्च्युली आतापर्यंत 3 सब्जेक्ट जे आहेत, अकाउंट्स, सीएचएम आणि ऑडिट, या 3 सब्जेक्टचा आपण पूर्ण दिलेला आहे. पुढील आठवड्यामध्ये आपण पूर्ण बाकीचे उर्वरित 3 सब्जेक्ट बद्दल आपण तुम्हाला एक्सपेक्टेड प्रश्न आणि बाकीच्या गोष्टी ज्या गेल्या वर्षीचे प्रश्न सॉल्व्ह केलेले त्याचा एक आपण व्हिडिओ देऊया. तो तुम्ही बघा कशा प्रकारे सॉल्व्ह केलेला आहे. काय आपण ते फक्त एक नमुना दिलेला आहे त्या पद्धतीचं, किंवा आदर्श उत्तर तसंच असायला मॉडेल आन्सर आहे ते, त्या पद्धतीचे सगळे आन्सर्स तसे येतील. आणि पुढे ज्यावेळेस आपण कंटिन्यू करू त्यावेळेस महत्वाचे जे काही टॉपिक्स आहेत त्याच्यावर डिस्कशन करू. त्याच्यावरती आपण थोडंसं एक्सप्लेनेशन देऊया, कुठल्या गोष्टीला तुम्हाला गरज आहे किंवा कुठल्या गोष्टी फॉलो करू शकता. तुम्ही जसं 10वी-12वीचे पेपर लिहिला आहे तशाच पद्धतीने तुम्हाला लिहायचंय. कारण आता हल्ली काय झालंय की बऱ्याचशा विद्यार्थ्यांची लिहायची पद्धत किंवा लिहायची सवय मोडलेली आहे. तर त्याच्यामुळे मोस्ट ऑफ द टाइम काय होतं की आपण ते गोंधळात पडतो. आतापासूनच लिहायची सवय लावा. तुम्हाला 3 तासात जेवढं लिहिता येतंय, काही प्रश्न आहेत जुने, ते प्रश्नपत्रिका आपण संच पाहिजे असं तुम्हाला देऊया, काही अडचण नाही. तर तुम्हाला जे हवं, एकदा तुम्ही टाइम टेबल लावा, तो टाइम डिसाईड करा. 3 तासाचा सिटिंग बघा तुम्हाला बसता येते. पहिला चेक करा की किती वेळ बसू शकतो आपण लिहिताना पेपर. तर ते जेवढा तुम्हाला होतोय तेवढा लिहा. चेक करा की माझा एवढा टाइम आहे अजून, तर त्यात मी किती लिहू शकतो. तर लक्षात येईल तुम्हाला की साधारणपणे तुम्ही 5, 6, 7, 8 प्रश्न लिहिताय का. आणि जे प्रश्न सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही लिहाल ना प्रश्न, त्यावेळेस प्रयत्न करा की जेवढं येत आहे तेवढं मनाने लिहिण्याचा प्रयत्न करा, जेवढं आठवतंय किंवा जेवढ्या गोष्टी केल्या तुम्ही ते. आणि दुसरी गोष्ट जी आहे, जर नाही आलं तर
सुरुवातीचे जे काही पेपर आहे 2-4 वेळेस जर तुम्ही लिहिला, 1-2 वेळेस जरी लिहिला, तर तिसऱ्या वेळेस तुम्ही न बघता लिहू शकता. 2 वेळेस लिहा. 2 वेळेस लिहिल्यानंतर तुम्हाला ते पुस्तकात बघून लिहा त्याचं उत्तर काय आहे, किंवा नोट्समध्ये बघून लिहा की त्याचं उत्तर काय वगैरे आहे. त्या पद्धतीने तुम्ही प्लॅन करू शकता. आणि लिहायची खरोखर सवय लावा, कारण सवय नाहीये बऱ्याचशा लोकांना. त्याच्यामुळे बऱ्याचपैकी विद्यार्थी जे आहेत ते थोडं उत्तर लिहून सोडून देतात पेपर आणि त्यामुळे फेल होतात. तर तिथे काही मार्क्स मिळत नाही तुम्हाला. जेवढं अपेक्षित उत्तर आहे त्या पर्टिक्युलर प्रश्नासाठी ते आपण तुम्हाला मी दाखवेन तुम्हाला ते कशा प्रकारे असेल. तर ते आपण पुढे एक मॉडेल पेपर जो आहे ना, आन्सर पत्रिका, आदर्श उत्तर पत्रिका, त्यामध्ये आपण तुम्हाला सर्व दाखवू, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की पेपर कसा लिहायला पाहिजे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.